तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरण चांगलंच भोवलेलं आहे। पक्षानं चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतलाय। राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा रुपाली चाकणकरांकडे होती, मात्र खरात प्रकरणात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। यानंतर सुनेत्रा पवारांनी प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतलाय। या प्रकरणामध्ये राजीनामा होणारच होता, मात्र चाकणकरांना सह आरोपी करून अटकेची मागणी त्यांच्या विरोधकांनी केली आहे। त्यांचा सहभाग नाहीये आहे हे येत नाही, त्यांनी राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं। का राजीनामा देत नव्हत्या, काय असं कारण होतं? ती जी काही त्यांची मुजोरी होती, ती मुजोरी कायदेशीर पद्धतीने अत्यंत चुकीची होती। त्या गुन्ह्यामध्ये त्यांना तुम्हाला आजही सांगते त्यांना अटक होणार आहे, कारण का मी स्वतः वकील असल्यामुळे मला त्यातले जे काही कायदेशीर धागेदोरे आहेत त्या समोर स्पष्ट दिसतात। त्या राजीनामा होणं ही त्यांच्या पक्षांतर्गत जो उद्रेक झाला होता त्यांच्या विरोधातला, पक्षाच्या बाहेरून खूप लोक दबाव आणत होते, समाज माध्यमांवर चर्चा प्रचंड विकोपाला गेल्या होत्या, त्यामुळे तो राजीनामा होणं हे अपेक्षित होतं। परंतु माझी जी मागणी आहे ती राजीनाम्याची नाही, माझी मागणी ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी केलं जावं ही आहे। रुपाली चाकणकरांचा शेवटी दुसऱ्याही पदावरनं राजीनामा झाला। पहिल्या पदावरनं सीएमने निर्देश दिले म्हणून, आणि दुसऱ्या पदावरनं लोकांची जबरदस्ती होती, राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी त्याच्यावर आक्षेप घेतले म्हणून झालेला हा जबरदस्तीचा राजीनामा आहे। आणि खरं तर हा इतका उशीर व्हायला नको होतं। अशा घटना घडतात, जेव्हा आरोप होतात, तेव्हा आपण कोणतीही चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून अशा राजीनाम्याची मागणी लोक करतात। त्याच्यामध्ये चूक काहीच नाही आणि संबंधितांनी राजीनामा दिलाच पाहिजे। हा, त्यांना जर वाटेल की याची चौकशी योग्य पद्धतीने व्हावी, ती योग्य पद्धतीने होईल। पण हे प्रकरण किती गंभीर आहे, म्हणजे खरं तर कायद्याच्या चौकटीतच गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे। या अशोक खरातच्या टीम मध्ये ज्यांनी आता महिला आयोगाचा राजीनामा दिला आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, त्या रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिलेत, त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत। सुनील तटकरे आरोपी आहेत। हे दोघं जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत। अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटलेला आहे। अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत। अशोक खरात, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचे सर्व सीडीआर गेल्या काही वर्षातले तपासले पाहिजे।